जमिनीच्या हजारो फूट खाली एक असं युद्ध रोज लढलं जातं, ज्याची चर्चा कृषी क्षेत्रात फारशी होत नाही. हो, कारण पिकांचा विचार करताना सहसा पाऊस, खते किंवा बियाणे एवढ्याच गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. अगदी बरोबर. पण आजच्या आधुनिक शेतीचा खरा कणा आहे ती एक अदृश्य शक्ती, म्हणजे वीज. नक्कीच. जर वीज नसती तर विहिरींच्या तळाशी असलेलं पाणी पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य झालं असतं. हो ना. आणि लाखो हेक्टर जमीन ओसाड पडली असती. म्हणूनच आज आपण अशा एका निर्णयाचं विश्लेषण करणार आहोत, जो या अदृश्य शक्तीच्या अर्थकारणाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आणि हा निर्णय खरोखरच खूप मोठा आहे. हो, श्रोत्यांसाठी आजचा विषय आहे महाराष्ट्र कृषी पंप सबसिडी आणि वीज बिल माफी. योजना नोकरी मित्र या प्लॅटफॉर्मवरून एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. या अपडेटनुसार महाराष्ट्र सरकारने कृषी पंपांच्या वीज बिलात माफी देण्याची एक महाकाय घोषणा केली आहे. बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश केवळ ही बातमी सांगणं नाहीये, तर या छोट्या पण महत्त्वाच्या निर्णयामागील अर्थ आपल्याला उलगडून पाहायचाय. होय, कारण या निर्णयामुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत आणि पर्यायाने संपूर्ण राज्याच्या तिजोरीत जे मोठे बदल होणार आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. अगदी. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या विषयाची खोली समजून घेण्यासाठी आपल्याला शेतीच्या अर्थशास्त्राच्या मुळाशी जावं लागेल, नाही का? नक्कीच जावं लागेल. अनेकदा आपण कृषी क्षेत्रातील समस्यांवर बोलताना फक्त हवामान आणि हमीभावावर थांबतो. पण ऊर्जेचा खर्च, जो शेतीच्या उत्पादन खर्चाचा एक अत्यंत मोठा भाग आहे, त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. अच्छा. आणि योजना नोकरी मित्रच्या या अपडेटने याच एका अतिशय महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयावर प्रकाश टाकला आहे. याचे पडसाद येत्या अनेक वर्षांपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेत उमटत राहतील. म्हणजे हा केवळ तात्पुरता मदतीचा हात नाहीये तर? नाही, अजिबात नाही. आपण जेव्हा या धोरणाचा बारकाईने अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की हा कृषी क्षेत्राची संपूर्ण बॅलन्स शीट म्हणजेच ताळेबंद दुरुस्त करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. हां. आणि या ताळेबंदाची दुरुस्ती करताना सरकारने एक अत्यंत विशिष्ट लक्ष्मणरेषा आखली आहे, जी मला स्वतःला खूप रंजक वाटते. कोणती लक्ष्मण रेषा? स्रोतामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की ही वीज बिल माफी फक्त 7.5 म्हणजे 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांसाठीच लागू राहील. बरोबर. मग इथे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. सरसकट सर्वांना माफी देण्याऐवजी 7.5 HPचाच आकडा का निवडला गेला? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे हे एखाद्या घरगुती आणि व्यावसायिक इंटरनेट कनेक्शनमधल्या फरकासारखं वाटतंय मला. घरात आपण जे राउटर वापरतो ते रोजच्या कामांसाठी पुरेच असतं. हो, अगदी. पण जर एखाद्याला मोठं डेटा सेंटर सारवायचं असेल तर त्याला व्यावसायिक कनेक्शन घ्यावं लागतं, ज्याचे दर पूर्णपणे वेगळे असतात. मग शेतीच्या बाबतीत हा 7.5 HPचा आकडा नक्की कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांकडे बोट दाखवतो? तुमची उपमा अगदी चपखल आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे 7.5 HPची मर्यादा ही एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली तांत्रिक सीमारेषा आहे. अच्छा, ते कसं काय? जर आपण भूजल पातळी आणि पाण्याचे उपशाचं गणित पाहिलं तर 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP क्षमतेचे पंप प्रामुख्याने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी वापरतात. म्हणजे ज्यांची जमीन कमी आहे ते. अगदी बरोबर. साधारणपणे 2 ते 5 एकर जमिनीला पाणी पुरवण्यासाठी विहिरीतून ठराविक खोलीपर्यंतचं पाणी उपसण्यासाठी एवढी क्षमता पुरेसे असते. आणि मोठ्या शेतकऱ्यांचं काय? या उलट ज्यांच्याकडे 50 किंवा 100 एकरची मोठी बागायती शेती आहे, त्यांना खूप खोलवरून आणि प्रचंड वेगाने पाणी उपसावं लागतं. त्यासाठी त्यांना 15, 20 किंवा त्याहूनही अधिक क्षमतेचे महाकाय पंप लागतात. ओहो, म्हणजे हा नियम टार्गेटेड आहे तर? हो, जेव्हा धोरणकर्ते 7.5 HPची मर्यादा निश्चित करतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने व्यावसायिक तत्वावर चालणाऱ्या मोठ्या शेतीला आणि केवळ जीवननिर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या छोट्या शेतीला वेगळं करत असतात. अच्छा, म्हणजे ही सरसकट माफी नसून एक टार्गेटेड मदत आहे. पण इथे मला एक शंका आहे. विचारा ना. जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन लहानच असेल पण त्याच्या भागात पाण्याची पातळी खूपच खाली गेली असेल आणि त्यामुळे त्याला नाईलाजाने मोठ्या पंपाची गरज भासत असेल, तर त्याला या सवलतीच्या कक्षेतून बाहेर ठेवणं अन्यायकारक नाही का वाटत? हा एक अतिशय रास्त आक्षेप आहे आणि धोरणकर्त्यांसमोरील हेच सर्वात मोठं आव्हान असतं. भूजल पातळी खालावलेल्या भागात नक्कीच जास्त क्षमतेच्या पंपांची गरज भासते. हो ना. मग त्यांच्यासाठी काहीच नाही का? तसं नाही आहे, पण आपण इथे सार्वजनिक निधीच्या म्हणजे पब्लिक फंडच्या वितरणाचा विचार करत आहोत.
अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे की संसाधने मर्यादित असतात. बरोबर आहे. जर सरसकट सर्वांना वीज बिल माफी दिली तर त्याचा सर्वात मोठा फायदा त्या सधन शेतकऱ्यांना होईल जे सर्वाधिक विजेचा वापर करतात. म्हणजे करदात्यांचा पैसा औद्योगिक स्वरूपाच्या पाणी उपशासाठी वापरला जाईल. अच्छा, म्हणजे ज्यांना खरोखर गरज नाही त्यांना जास्त फायदा होईल. अगदी तेच. 7.5 HP ची मर्यादा ही एक प्रकारचे फिल्टरिंग मेकॅनिझम आहे. यात काही अपवाद नक्कीच दुखावले जाऊ शकतात, पण बहुसंख्य लहान शेतकऱ्यांना वाचवणं हा यामागील मुख्य उद्देश असतो. हे समजण्यासारखं आहे. म्हणजे अत्यंत मर्यादित निधी योग्य जागी पोचवण्यासाठी काही कठोर निकष लावावेच लागतात. हो, आणि हे निकष लावल्यामुळेच निधीचा योग्य वापर होतो. पण जेव्हा आपण या मर्यादित निधीबद्दल बोलतो तेव्हा इथेच खरी गंमत आहे. योजना नोकरी मित्रच्या अपडेटमधील दुसरा आकडा समोर येतो, जो खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणार आहे. हो, तो आकडा खरंच खूप मोठा आहे. 2026च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी तब्बल 20,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. हा आकडा प्रचंड आहे. नक्कीच. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर हा निधी राज्याच्या अर्थव्यवस्थेत एक खूप मोठं वजन निर्माण करतो. पण माझा गोंधळ असा आहे की एकाच योजनेसाठी 20,000 कोटी. वीज वितरण कंपन्यांना वीज फुकट मिळत नाही. ती तयार करण्यासाठी कोळसा जाळावा लागतो, ट्रान्समिशन लाईनचा खर्च असतो. अगदी बरोबर. मग हे 20,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या हातात तर जाणार नाहीत. हे पैसे नक्की कसे फिरतात? इथेच या धोरणाचं खरं आर्थिक स्वरूप उलगडतं. तुम्ही म्हणालात तसं वीज निर्मितीचा एक निश्चित खर्च असतो. समजा 1 युनिट वीज तयार करून ती शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी 7 रुपये खर्च येत असेल. शेतीसाठी ही वीज आधीच सवलतीच्या दरात समजा 2 किंवा 3 रुपये प्रति युनिटने दिली जाते. म्हणजे आधीच सबसिडी असते तिथे. हो. तरीही अनेकदा नैसर्गिक संकटे, नापिकी किंवा बाजारातील पडलेले भाव यामुळे शेतकरी ते बिलही भरू शकत नाहीत. परिणामी वीज वितरण कंपन्यांच्या म्हणजे डिस्कॉम्सच्या ताळेबंदात हजारो कोटींची तूट निर्माण होते. अच्छा, म्हणजे ते पैसे कंपनीला मिळतच नाहीत. बरोबर. हे जे 20,000 कोटी रुपये आहेत ना, ते खऱ्या अर्थाने या वितरण कंपन्यांना जिवंत ठेवण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून दिलेली एक संजीवनी आहे. राज्य सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांची थकबाकी स्वतःच्या खिशातून चुकती करत आहे. अरे वा, म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर कोलमडण्याच्या मार्गावर असलेल्या वीज वितरण व्यवस्थेला सावरण्यासाठी आहे. अगदी बरोबर. जर वितरण कंपन्यांकडे पैसेच आले नाहीत तर त्या नवीन वीज विकत घेऊ शकणार नाहीत. आणि मग संपूर्ण राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागेल. पण जर राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून 20,000 कोटी रुपये काढत असेल तर त्याचा अर्थ असाही होतो की हा पैसा रस्ते किंवा रुग्णालयांसारख्या इतर प्रकल्पांवरून वळवला गेलाय. यालाच अर्थशास्त्रात आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा संधी खर्च म्हणतो, नाही का? अगदी तंतोतंत. 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जेव्हा एका क्षेत्रात केली जाते तेव्हा तो पैसा साहजिकच इतर कुठून तरी आलेला असतो. पण या संधी खर्चाचं समर्थन करताना कृषी अर्थशास्त्रज्ञ एक वेगळा युक्तिवाद करतात. जर हे पैसे वितरण कंपन्यांना दिले नाहीत आणि त्यांनी शेतकऱ्यांची वीज कापली तर होणारं नुकसान या 20,000 कोटींपेक्षा कितीतरी पटीने भयंकर असेल. अच्छा, म्हणजे पिकांचं नुकसान होईल म्हणून. हो. उभी पिके करपून जातील, अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत जी मंदी येईल तिची झळ थेट शहरांमधल्या बाजारपेठांना बसेल. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे हा केवळ एक खर्च नसून अन्न सुरक्षा आणि ग्रामीण भागातील सामाजिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी दिलेला एक प्रकारचा विमा आहे असं आपण म्हणू शकतो. हां, विमावाला मुद्दा मला थेट आपल्या पुढच्या आणि महत्वाच्या भागाकडे घेऊन जातो. या सगळ्याचा प्रत्यक्ष जमिनीवरील परिणाम काय होईल? तोच तर सर्वात महत्वाचा भाग आहे. हो ना. मूळ स्रोतात म्हटल्याप्रमाणे यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हा दिलासा शब्दाच्या पलीकडे जाणारा बदल आहे. तेच मला जाणून घ्यायचंय. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या डोक्यावरची वीज बिलाची टांगती तलवार दूर होते, विशेषतः जेव्हा पिकाला पाण्याची अत्यंत गरज असते, तेव्हा त्यांच्या दैनंदिन शेतीच्या नियोजनात हा दिलासा कसा बदल घडवून आणतो? जर आपण रोख रकमेच्या म्हणजे कॅश फ्लोच्या भाषेत पाहिलं तर हा निर्णय थेट शेतकऱ्यांच्या खेळत्या भांडवलात वर्किंग कॅपिटलमध्ये वाढ करतो. ते कसं? शेतीचं अर्थचक्र अत्यंत गुंतागुंतीचं असतं.
बी बियाणे, खतं यासाठी सुरुवातीलाच प्रचंड खर्च करावा लागतो आणि उत्पन्न हातात यायला 4 ते 6 महिने लागतात. बरोबर. या काळात दर महिन्याला येणारं वीज बिल हा एक फिक्स्ड खर्च असतो. समजा एका छोट्या शेतकऱ्याचं वर्षाचं वीज बिल 20 ते 25,000 रुपये येतं. जेव्हा हे बिल माफ होतं तेव्हा ते 25,000 रुपये थेट त्याच्या खिशात राहतात. अरे वा, म्हणजे थेट 25,000ची बचत. हो, आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आता ह्या पैशांचं काय होतं? अनेकदा शेतकरी हा पैसा उच्च दर्जाची बियाणे घेण्यासाठी किंवा आधुनिक खते घेण्यासाठी वापरतात. आणि इथेच खऱ्या अर्थाने गणिताला वेगळं वळण मिळतं. जर त्या वाचलेल्या पैशांतून शेतकऱ्यांनी चांगलं बियाणं आणलं आणि त्यामुळे त्याच्या पिकाच्या उत्पादनात 20% वाढ झाली, तर तो केवळ 25,000चा तात्पुरता फायदा राहत नाही. हो, ती त्याच्या वार्षिक उत्पन्नात झालेली कायमस्वरूपी वाढ ठरते. तो पैसा नुसता वाचत नाही, तर तो नवीन संपत्ती निर्माण करतो. अगदी बरोबर. आणि यालाच आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गुणक प्रभाव किंवा मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतो. हा वाचलेला पैसा केवळ शेतीत गुंतवला जात नाही, तो गावातील बाजारपेठेत खर्च होतो. अच्छा, म्हणजे दुकानात किंवा इतर व्यवसायांमध्ये. हो, शेतकरी तो पैसा गावातील किराणा दुकानात देतो, मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो किंवा नवीन उपकरणे विकत घेण्यासाठी वापरतो. एका शेतकऱ्याचा वाचलेला पैसा हा दुसऱ्या व्यावसायिकाचं उत्पन्न बनतो. म्हणजे सरकारचे ते 20,000 कोटी रुपये ग्रामीण भागात फिरत राहतात. नक्कीच. म्हणूनच योजना नोकरी मित्राने जो लाखो शेतकऱ्यांना दिलासा असा उल्लेख केला आहे, तो केवळ मानसिक नाहीये, तो संपूर्ण गावाची क्रयशक्ती वाढवणारा एक ठोस आर्थिक बदल आहे. हे कागदावर खूप तार्किक वाटतं, पण वास्तवाचा विचार केला तर अनेक शेतकरी आधीच सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. हे दुर्दैवी वास्तव आहे. मग हा जो वीज बिलापोटी वाचलेला पैसा आहे, तो नवीन गुंतवणूक किंवा उत्पादन वाढीसाठी न वापरला जाता केवळ जुनं कर्ज फेडण्यातच निघून जाण्याची शक्यता जास्त नाही का? हा अतिशय व्यावहारिक आणि कटू प्रश्न आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये हेच घडताना दिसतं. मग अर्थव्यवस्थेत नवीन डिमांड कशी निर्माण होईल? तसं पाहिलं तर जुनं आणि विशेषतः खाजगी सावकारांचं जास्त व्याजाचं कर्ज फेडणं ही सुद्धा शेतकऱ्याच्या ताळेबंदातील एक अत्यंत सकारात्मक घटना आहे. अच्छा, ते कसं काय? बघा ना, जेव्हा एखादा शेतकरी 30 किंवा 40% व्याजाने घेतलेलं कर्ज फेडून मोकळा होतो, तेव्हा तो एका भीषण दुष्टचक्रातून बाहेर पडतो. त्याची क्रेडिट हिस्ट्री सुधारते. म्हणजे तो अधिकृत बँकांकडून कर्ज घ्यायला पात्र ठरतो. अगदी बरोबर. त्यामुळे जरी हा पैसा थेट नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी खर्च झाला नाही, तरी तो शेतकऱ्याला आर्थिक पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं एक मोठं काम करतो. आणि हीच एका कल्याणकारी राज्याची जबाबदारी असते. हे खरोखरच एक वेगळं आणि व्यापक परिप्रेक्ष्य आहे. आपण या चर्चेच्या सुरुवातीला एका साध्या बातमीपासून सुरुवात केली होती, 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी. पण आता लक्षात येतंय की हा निर्णय म्हणजे एका मोठ्या आर्थिक साखळीचा फक्त पहिला दुवा आहे. नक्कीच. आपण पाहिलं की 7.5 HPची मर्यादा ही केवळ एक अट नसून ती लहान शेतकऱ्यांना अचूकपणे हेरून मदत पोहोचवणारी एक यंत्रणा आहे. आपण 20,000 कोटींच्या तरतुदीमागील गुंतागुंतही समजून घेतली. आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरील गुणक प्रभावही पाहिला. होय, आणि म्हणूनच अशा प्रकारच्या माहितीचं सखोल वाचन करणं खूप महत्वाचं असतं. जे श्रोते स्वतः शेतकरी नाहीत त्यांच्यासाठीही ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. कारण राज्याच्या तिजोरीतून जाणारे हे हजारो कोटी रुपये अप्रत्यक्षरित्या प्रत्येक नागरिकाच्या खिशावर परिणाम करत असतात. अगदी बरोबर. शहरात राहून आपण जो भाजीपाला विकत घेतो त्याची किंमत अशाच धोरणांवर ठरत असते. नक्कीच. पण आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. चर्चा संपवताना श्रोत्यांना विचार करण्यासाठी मला एक नवीन मुद्दा द्यायचा आहे. कोणता मुद्दा? आज आपण वीज बिलाच्या माफीबद्दल बोललो, पण अर्थशास्त्राचा एक नियम असाही सांगतो की जेव्हा कोणतीही गोष्ट पूर्णपणे मोफत मिळते तेव्हा तिचा वापर जपून करण्याची मानवी सवय आपोआप मोडीत निघते. हा खऱ्या अर्थाने भविष्यातील सर्वात मोठा चिंतेचा विषय असू शकतो, कारण विजेचा आणि पाण्याचा थेट संबंध आहे. अगदी तेच. वीज मोफत असणं म्हणजे पाणी उपसण्याचा खर्च 0 असणं. जर 7.5 HP पर्यंतच्या पंपांसाठी वीज पूर्णपणे मोफत झाली तर भविष्यात पाण्याचा आणि विजेचा वापर कसा होईल? बरोबर. शेतकऱ्याला जास्त वेळ पंप चालू ठेवण्यापासून कोण रोखणार? हेच तर. आज आपण 20,000 कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांचा आर्थिक संकट सोडवत आहोत,
पण यातून पाण्याचा अतिवापर होऊन आपण भविष्यात पाण्याचे एक नवीन आणि अधिक भयंकर आवाहन तर उभे करत नाही होत ना? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक दिलासा आणि पर्यावरणाची शाश्वतता यातील समतोल कसा साधला जाईल हे पाहावं लागेल. अगदी बरोबर. हा विचार करण्यासाठी आपण श्रोत्यांना सोडून या सखोल चर्चेचा इथेच निरोप घेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गुंतागुंतीच्या आणि रंजक विश्लेषणासोबत.